नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ऑलराऊंडर शू ब्रदर्स। तर आज आपण पाहणार आहोत मुलांच्या शाळेत मीटिंगसाठी गेल्यावर शिक्षकांना मुलांच्या बाबतीत कोणते प्रश्न विचारावे याबद्दलची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। तत्पूर्वी आमच्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर लगेचच लाईक अँड सबस्क्राईब करा। चला तर मग आपण वेळ न वाया घालवता पाहूया मुलांच्या शाळेत गेल्यावर मुलांविषयीचे कुठले प्रश्न शिक्षकांना विचारायला पाहिजे। हल्ली प्रत्येक शाळांमध्ये दर महिन्याला पॅरेंट्स टीचर्स मीटिंग म्हणजेच PTM होतात। काही ठिकाणी त्याला पालक सभा असेही म्हणतात। या मीटिंगला गेल्यावर आपल्या पाल्याबद्दल नेमकं काय विचारावं हे पालकांना लक्षात येत नाही। त्यामुळे मग मुलांचं शाळेतलं वागणं कसं आहे हे कळत नाही, किंवा काही पालकांच्या बाबतीत असंही होतं की ते शिक्षकांना मुलांसंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न सोडून इतर गोष्टी जास्त विचारतात। त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांच्या खऱ्या परिस्थितीबाबत आकलन होत नाही। म्हणूनच तुम्ही कधीही मुलांच्या शाळेत PTMसाठी किंवा पालक सभासाठी गेल्यावर त्यांच्या शिक्षकांना पुढे सांगितलेले काही प्रश्न आवर्जून विचारा। यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासाबाबत तर माहिती मिळेलच, पण त्यांचं शाळेतलं एकंदरीत वागणं कसं आहे याचेही, त्याचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने तयार होत आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल। नंबर 1, शिक्षक शिकवत असताना माझे पाल्य त्याकडे व्यवस्थित लक्ष देतं का? वर्गात होणाऱ्या चर्चामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा सहभाग असतो का? नंबर 2, मुलं कोणत्या विषयामध्ये उत्तम आहे आणि कोणत्या विषयात त्याला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे? नंबर 3, माझे मूल शाळेतल्या इतर मुलांसोबत कसे वागते? सगळ्यांसोबत मिक्स होते का? नंबर 4, शाळेत होणाऱ्या उपक्रमामध्ये मुलांचा इंटरेस्ट कसा असतो? अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मुलांच्या PTMमध्ये गेल्यावर शिक्षकांना विचारू शकता। तर नंबर 5, मुलाला त्याच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित सांभाळता येतात का? नंबर 6, अभ्यासात मुलाची प्रगती व्हावी म्हणून एक पालक म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? तर नंबर 7, माझ्या मुलांना खरोखरच ट्युशन लावण्याची गरज आहे का? नंबर 8, माझ्या मुलाबाबत अशा कोणत्या गोष्टी आहेत का जे एक पालक म्हणून मी जाणून घेणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं वाटतं? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मुलांच्या PTM म्हणजेच पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये गेल्यानंतर शिक्षकांना विचारू शकता। यामुळे एकंदरीत तुमच्या मुलांचं शाळेतलं वागणं कसं आहे आणि त्याचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व तयार होत आहे याची डिटेल अशी माहिती तुम्हाला शिक्षकाकडून मिळेलच। तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लगेचच लाईक अँड सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।